मी सिडको प्रकल्पाच्या अनियमितता गैरव्यवहारासंदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं होतं। त्या निवेदनाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी व्यवस्थापकीय संचालक सिडको यांना याबाबतचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत। ती चौकशी निश्चितपणे पूर्ण होईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे। त्यांनी असं सुद्धा म्हणलं की मुख्यमंत्र्यांना अधिकार चौकशी लावण्याचे मुख्यमंत्र्यांना सिडको प्रोजेक्ट फ्लेक्सिबल आहे सिडको प्रकल्प हा फिजिबल नव्हता, म्हणून अर्न्स्ट अँड यंग कंपनीच्या अहवालाप्रमाणे त्या प्रकल्पाला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती, रद्द ठरवला होता। त्यानंतर भूमाफियांनी एकत्रितपणे येऊन या संदर्भातले अधिकाऱ्यांशी संगनमत करून परत एकदा प्रकल्प नोटिफाय करण्याचा प्रयत्न केला। भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मी आता माननीय मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिल्यानंतर या संदर्भात चौकशी सुरू आहे आणि सध्या मला वाटतंय सगळ्या प्रक्रिया थांबलेल्या आहेत। शेतकरी आणि भूमाफिया वारंवार उल्लेख करतात, भूमाफिया काय फरक काय म्हणजे काय विषय आहे? शेतकरी म्हणजे ज्या गावातला तो स्थानिक रहिवासी आहे, तिथला भूमिपुत्र आहे, तो वर्षानुवर्षे त्या गावामध्ये शेती करतो, तो शेतकरी आहे। आणि प्रकल्प येणार आहे म्हणून ज्या धनदांडग्या लोकांनी जमिनी संपादित केलेल्या आहेत त्यांना मी भूमाफिया असं संबोधन करतो। आणि माझी मागणी अशी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही भूमाफियांना येलोर त्यांनी जमिनी करून घेतलेल्या आहे, वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 करून घेतलेल्या आहे, त्यांना तुम्ही 1,66,00,000 रुपये एकरने सिडको भाव देत आहे, तर आमच्या भूमिपुत्रांना शेतकऱ्यांना त्यांच्या ग्रीन जमिनी असेल, कोणतीही जमीन असेल, फक्त एक रस्ता त्यांच्या मध्ये आहे, रस्त्याच्या एका बाजूला येलो जमीन, एका बाजूला ग्रीन जमीन, म्हणजे ज्या भूमाफियांच्या जमिनी आहे त्या येलो जमिनीमध्ये 1,66,00,000 रुपये एकर आणि शेतकऱ्यांच्या जमिनी 25,00,000 रुपये एकर हा भेदभाव न करता सरसगट सर्व शेतकऱ्यांना भूमी जे पुत्र आहेत त्यांना भूमाफियांना जे दर दिलेले आहे त्याच दराने आपण सिडकोने पैसे दिले पाहिजे, संपादनाचा मावेजा दिला पाहिजे, अशी माझी मागणी आहे।